तर मॅचला सुरुवात करूया. चला, विनंती असेल सलामीच्या जोडीला मैदानाच्या मध्ये आपण पोहोचायचं आहे. अंपायर्सला देखील विनंती करेल आपण देखील मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आणि मॅचला आपण सुरुवात करायची. हरिओम स्पोर्ट्स शहापूर विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर बी या दोन संघादरम्यान ही लढत आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. प्रेक्षक वर्ग देखील आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी. मॅन ऑफ द सिरीज बाईक एक आकर्षण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तालुका टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं नवनवीन संकल्पना निलेशजी पाडवे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पोहोचते. कल्पेश जाधव आणि मुस्तफा शेख ही जोडी मैदानाच्या मध्ये लेफ्ट अँड राईट इन कॉम्बिनेशन हरिओम स्पोर्ट्स शहापूर टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं. चला, सामना सुरू करायचा आहे. साई स्पोर्ट्स शहापूर बी संघाला विनंती करेल आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा. बॉलिंग मॅकवर शिवाजी सज्ज होतो. षटक क्रमांक पहिले घेऊन स्ट्राईकला बॅट्समन असेल डावखोर त्याचा मुस्तफा शेख. सामन्याला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या लाईनवर इथे हाताळला गेला गोलंदाज शिवाजीच्या माध्यमातून. चांगली डिरेक्शन सुजय भगत यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतो. चांगली सुरुवात इथे केली गेली आहे. अगदी जागेवरनं खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. गुड विकेट किपिंग फ्रॉम सुजय भगत. 6 ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. हरिओम स्पोर्ट्स शहापूर विपक्ष साई स्पोर्ट्स बी या दोन टीम दरम्यान. औचित्य आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021. हाफ ट्रॅकर बॉल यावी बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र चुकी झाली आहे. विकेट किपरच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होतीये परंतु एकही धाव या बॉलवर देखील दिली जात नाहीये. चांगली बॉलिंग इथे केली जाते. पहिल्याच P1च्या षटक्यामध्ये गोलंदाज शिवाजीच्या माध्यमातून सलग 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात चांगली बॉलिंग. यावे अजून एक चांगला बॉल. इथे देखील संधी असेल. शॉर्ट थर्ड मॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण मनीष लहानेच्या माध्यमातून आणि अजून एक डॉट बॉल. पहिल्याच ओव्हरमध्ये काय लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते शिवाजीच्या माध्यमातून. इम्प्रेसिव्ह षटक इथे तो हाताळतो. एक्सपिरियन्स कंपायनर आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर लाभ या ठिकाणी उठवत असताना सलग 3 बॉल या ठिकाणी डॉटच्या स्वरूपामध्ये संघर्ष इथे करतोय आपल्या पहिल्या एकेत धावेसाठी.
आपल्या टीमसाठी बॅट्समन मुस्तफा शेख. यावेळी ऑन साईडला फटका खेळला, प्रॉपर कनेक्शन, परंतु डिक्लेरेशन झोनकडे जाईल बॉल. एक सिंगल त्यावर मिळते. इथे मात्र अकाउंट ओपन होते हरिओम स्पोर्ट्स शहापूर टीमचं. एक धाव स्कोर कार्डवर. स्ट्राईक यावेळी रोटेट होईल. सलगचे 3 बॉल डॉट्स आल्यानंतर इथे मात्र 4थ्या बॉलवर एक सिंगल मिळते बॅट्समन मुस्तफा शेखला. एक धाव स्कोर कार्डवर. एक जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अंतिम मॅच आहे पहिल्या फेरीतली, यानंतर द्वितीय फेरीतली पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या अंतिम दिवस असेल. सुपर संडे, सुपर मॅचेस उद्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त देदीप्यमान आयोजनामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. NP स्पोर्ट्स शहापूर आणि निलेशजी पाडवे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 7 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मैदानावर पाहायला मिळेल. उद्या 7वा दिवस असेल, अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यजमान संघ देखील कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना साई स्पोर्ट्स शहापूर सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून, त्यानंतर कल्याण ग्रामीण संघाला देखील पराभूत करून आपली जागा मात्र बक्षीस पात्रासाठी त्या ठिकाणी बनवली गेली NP स्पोर्ट्स शहापूर टीमच्या वतीनं. राऊंड विकेट नावून स्ट्राईक कल्पेश जाधवसाठी. पहिलाच बॉल सोडून दिला. लाईन पाहावी लागेल. अंपायर्स वळतात. येस, इट इज अ व्हाईट बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल पिच केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतो. एक सिंगल इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेने स्कोर बोर्ड पडू शकतो. धावसंख्या धावफलकावर 2. कल्पेश जाधव स्ट्राईक यावी. त्या खेळाडूला पाहण्यासाठी सातत्याने या मैदानावर क्रिकेट रसिकांची गर्दी होत असते. तोच खेळाडू स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफुटला गेला बॉल. शॉट एक्स्ट्रा कव्हर उडवला आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. ही ओळख आहे या खेळाडूची. आक्रमकता, पहिला बॉल पासून दाखवणं, पहिला बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट खेळणं, समोरच्या टीमवर दबाव वाढवणं, ही ओळख. आणि तीच ओळख पहिल्याच बॉलवर दाखवत असताना ॲज लाईक अ हिरो बॅकफुटला गेला. इनसाइड आउटच्या माध्यमातून एक सुपर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या माध्यमातून 4 धावा इथे मिळतात आणि संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते 6. यावेळी स्लॉक स्वीप खेळाचा ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न. पायाला ब्रश होऊन बॉल डिक्लेरेशन झोनकडे जातो. लेग बिफोर आउट नाही या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळेच मात्र इथे प्रत्येक बॉलवर शफल होऊन ऑनसाइडला फटके खेळायचा प्रयत्न प्रत्येक बॅट्समन करत असतो, कारण त्याला माहिती आहे लेग बिफोर आउट नाही आहे. त्यामुळे मात्र जरी बॉल पायाला ब्रश झाला तरी देखील त्या ठिकाणी बाद घोषित केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे मात्र रिस्क घेतली जाते आणि रिस्क कॅनॉट विदाउट मॅन हाय विदाउट रिस्क. जर तुम्ही कोणती रिस्क पत्करली नाही तर मात्र विजयापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. शेवटच्या बॉलवर एक सिंगल तिथे मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये. स्कोर कार्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. एक चांगली बॉलिंग शिवाजीच्या माध्यमातून मी म्हणेन. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक चौकार नक्की झाला कल्पेश जाधवच्या बॅटमधनं, परंतु मुस्तफा शेखने संघर्ष केला. 4 बॉल त्याने फेस केले, 1 धाव त्याच्या बॅटमधनं आणि कल्पेशने फेस केले एकंदरीत 2 बॉलवर तो घेतो 5 धावांवर. संघाची धावसंख्या 7. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालं. शिवाजीनं नक्कीच खूप चांगली बॉलिंग केली आहे. सेकंड ओव्हरमध्ये सज्ज होते गोलंदाज ओमकार पटोले. फुल टॉस बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट ते गॅपमध्ये खेळतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनकडे शिवाजी चेंडू कलेक्ट करून फेकी करतात. तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी मिळते आणि हे काम करावं लागेल कारण प्रॉपर इथे मात्र बॅटवर बॉल घेत नाहीये मुस्तफा शेख. संघर्ष धावांसाठी तो करतोय. पहिल्याच बॉलवर स्ट्राईक इथे रोटेट केली गेली कल्पेशकडे. स्कोर कार्ड धावसंख्या 7. स्ट्राईक यावी 8 धावा माफ करा. यावी स्ट्राईक असेल कल्पेश. ओमकार पडोळे वर्सेस कल्पेश. एक चांगलं कॉन्टेस्ट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. सोडून दिला हा बॉल. लाईन पाहिली ऑफस्टम्पच्या बाहेर.
पंचाने देखील एक्झॅक्टली कुठे पिच होतोय, लाईन कुठे फिनिश होते, सर्व फॅक्टर्स लक्षात घेतले आणि त्यानंतर येस इट इज अ व्हाईट बॉल हा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला. अजून एक रन एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे पाहायला मिळते. जिथे लागली होती इथे देखील विकेट किपरच्या माध्यमातून चुकी. सुजय भगत होते त्या ठिकाणी, त्याला ब्रश करून बॉल थोडासा वाईट गेला शॉर्टरमॅनला आणि त्यामुळे मात्र मनीष लहानेला देखील कोणतीच संधी नव्हती कॅचसाठी. हा डिक्लेरेशन झोनकडे जातोय. इथे देखील एक सिंगल त्या बॉलवर मिळते. चांगली बॉलिंग मी म्हणेन साई स्पोर्ट्स शहापूर बी टीमच्या वतीनं पाहायला मिळते, कारण पहिल्या 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जिथे बेनिफिट असतं बॅट्समनला, कारण 2 खेळाडू फक्त 30 सेकंडच्या बाहेर, परंतु त्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजी अगदी खूप चांगला लाईन अँड लेंथवर इथे पाहायला मिळते आणि दोन्ही मातबर फलंदाजांना आतापर्यंत शांत ठेवण्यात यश आलंय. चांगली बॉलिंग. स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते 10. दुहेरी अंकात धावफलकाने प्रवेश केला. एक सिंगल कल्पेशच्या बॅटमधनं डिक्लेरेशन झोनमध्ये. लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला इथे मात्र स्टिअर केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. दादू त्या ठिकाणी अगदी सहजरित्या चेंडू कलेक्ट करतात. फेकी देखील त्या ठिकाणी केली जाते. एकच धाव. ओमकार पटोळे देखील खूप चांगली बॉलिंग करतात, ज्या पद्धतीने शिवाजीने केली आणि त्यानंतर मात्र ओमकार देखील करतात. एक चौकार फक्त आला कल्पेश जाधवच्या बॅटमध्ये. त्या व्यतिरिक्त या इनिंगमध्ये आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली जाते साई स्पोर्ट्स शहापूर बी टीमच्या वतीनं. लेग बिफोर आउट नाहीये, अगदी क्लोज डिसिजन नक्कीच मी म्हणेन होता. फुल लेनचा हा बॉल पायावर ब्रश होतोय. फ्लिक करायचं होतं ऑन साईडला कल्पेशला, परंतु बॅटन बॉलचा इथे संपर्क होत नाही. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले इथे इनफिल्डला क्लिअर केला आणि बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश जाधवच्या बॅटमधनं इनिंगचा हा दुसरा संघर्षमय चौकार इथे पाहायला मिळाला. लाईन थोडीशी मागे होती, यावेळी वेट केला, बॅकफुटला गेले, पाहिलं की मिडन वरती आहे सर्कलमध्ये आणि मिडनला इथे मात्र फक्त क्लिअर करायचं होतं. ते काम या ठिकाणी अगदी चोखरीत्या केलं गेलं. कल्पेशच्या माध्यमातून इथे चौकार पाहायला मिळतोय. इथे देखील ऑन साईडला फटका कॅचचा प्रयत्न, लाईन मिस करतात. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलच्या इशारा अंपायरच्या माध्यमातून. विकेट किपर देखील त्या ठिकाणी बीट झालेत आणि त्यामुळे मिळती धावा 2. एक वाईड आहे, त्यासोबत एक बाईची. स्कोर कार्डवर धावसंख्या 17. ओव्हर पिच बॉल आणि त्याला देखील पाठवून दिलाय. अगदी कॅल्क्युलेटेड फटका मारला होता, परंतु थोडासा बाउंड्री लाईनच्या पुढे. 1 बाउन्स ओव्हर द रो. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. कल्पेश यादवच्या बॅटमध्ये चौकार. स्कोर कार्डवर धावसंख्या चौकाराच्या सहाय्यानं 21 धावा. 2 षटकांचा केस संपन्न झालाय. चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. शिवाजीनं 7 धावा दिल्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज ओमकार पटोळेच्या माध्यमातून. 21 धावा 21 स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. एकही विकेट अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. कल्पेश जाधवच्या बॅटमध्ये 3 चौकार तो खेळतोय 13 धावांवर आणि दुसऱ्या एंडला मुस्तफा शेख थोडासा संघर्ष नक्कीच करतोय. 2 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 21 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पुनश्च एकदा संघटनेनं शिवाजीला पाचारण केले, ज्या शिवाजीनं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. फक्त 7 धावा त्यांनी दिला होता आणि त्यामुळेच मात्र शिवाजीला पुनश्च एकदा कंटिन्यू ठेवले बॉलिंग मार्कवर. 30 षटक घेऊन शिवाजी सज्ज होतोय. स्ट्रायकिंग लावे बॅट्समन मुस्तफा शेख, ज्याला देखील चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण दुसऱ्या एंडला कल्पेशवर थोडासा दबाव वाढला होता, कारण मुस्तफा शेखने डॉट चेंडू खेळले आणि दबाव कल्पेशवर वाढला. कल्पेशने 2 फटके नक्कीच लगावलेत आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत.
दोन्ही एंडला चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे, परंतु चांगली बॉलिंग इथे करावी लागेल. दुसऱ्या एंडला शिवाजीला देखील पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेस नक्कीच केले होते या गोलंदाजानं. चांगली बॉलिंग आणि ते मात्र मुस्तफा शेखला माघारी परतावं लागते. संघर्ष करत असताना संयम इथे डासळला. बॅटची एज आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. इथे कोणतीही चुकी होत नाहीये. सुजय भगतच्या माध्यमात यश त्यांच्या मागे पहिल्या विकेटचं पतन होत आहे. बॅट्समन मुस्तफा शेख बॅक टू द पॅव्हिलियन. मयूर दिनकर बॅट्समन मैदानाच्या मध्ये एंटर होतोय. मॅन फ्रॉम असनोली हा देखील एक अष्टपैलू खेळाडू तालुका टेनिस क्रिकेटचा. या खेळाडूकडे पाहिलं जातं. आक्रमकता ही देखील ज्या खेळाडूची ओळख आहे, परंतु शिवाजीचं कौतुक या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 7 सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर एक महत्त्वपूर्ण यश त्यांनी संपादित केलं. मुस्तफा शेखला माघारी परतवलं. नवीन बॅट्समन मयूर दिनकर मैदानाच्या मध्ये येतो. स्कोर कार्डवर धावसंख्या संघाची आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 21-21. थँक्यू. 21 बॉलला थोडीशी त्या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळाले बॉलमध्ये, त्यामुळे मात्र थोडासा खेळ थांबला होता. पुरेशी सज्ज होतात. पहिल्याच बॉलवर यश मिळवलं गोलंदाज शिवाजीने. नवीन फलंदाज मैदानावर असताना शिवाजीच्या माध्यमातून बॉल मध्येच किती वेळ झाला? 3 लागते. 28 स्कोर कार्डवर एक मोठा फटका, एक मोठा षटकार कल्पेश जाधवच्या बॅटमधनं. आक्रमक इनिंग तो इथे साकारतोय. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्या इनिंग मध्ये पाहायला मिळतात. हा फटका देखील जायला ऑन साइडला. सलगचा दुसरा ब्लास्ट कल्पेश जाधवच्या बॅटमधनं. बॉलला सरळ पाठवून दिलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. चांगली बॅटिंग इथे करतोय. प्रत्येक बॉलला इथे मात्र थोडस बॉल येण्यामध्ये व्यत्यय लागतोय आणि त्यामुळेच मात्र मॅच देखील थांबतीये. मॅच बॉल इथे आलाय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये सलगचे 2 षटकार. स्कोर काढून धावसंख्या 34-34.
34 धावा स्कोर कार्डवर सलगचे 2 षटकार. थोडंसं प्रेशर बॉलवर नक्कीच असेल. फ्लिक करायचा तो ऑन साईडला पायाला ब्रश करून बॉल डिक्लेरेशन झोनकडे जातो. एक सिंगल त्यावर मिळते. एका सिंगल बरोबर स्कोर कार्ड पडू शकतो. धावा संख्या 35-35. यावेळी देखील एक चांगला बॉल अगदी लाईन त्यानंतर थोडीशी पुढे ठेवली. पायावर लाईन ठेवली आणि सलगचे 2 बॉल कल्पेश जाधवला संघर्ष करण्यास भाग पाडले. षटक क्रमांक संपन्न झाला. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोरबोर्ड धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. त्या फलकावर 36 धावा 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळेल शिवाजीच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग कल्पेश करतोय. 2 षटकार 3 चौकाराच्या सहाय्यानं आतापर्यंत तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 25 धावांवर आणि दुसरा एंडला मयूर दिनकर 1 धाव काढून चांगली साथ त्याला देतोय. संघाची धाव संख्या 36. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक असेल. चांगली इनिंग इथे साकारली जाते आतापर्यंत कल्पेश जाधवच्या माध्यमातून. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय साई स्पोर्ट्स शहापूर बी टीमनं. चांगली बॉलिंग केली होती पहिल्या ओव्हरमध्ये शिवाजी. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये ओमकार पडतोय. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा शिवाजीला पाचारण केलं आणि चौथ्या षटकामध्ये एक नवीन गोल आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट बॉल मनीष लहाने. काय नाही अक्षय बाजूला उभा राहा. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत खूप उंच गेला. कॅच जज करतात सुयोग आणि त्या ठिकाणी चुकी केली जाते. कॅच ड्रॉप. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मयूर दिनकरला मिळते 4 धावा. 40 धावा स्कोर काढू इथं पाहायला मिळतात. 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तीच माझे माणसं इमानदार आहेत. जेवले ना तिथे जाऊन बसले. 5 मिनिटं थांबू दे ना. हा फटका खेळला गेला खूप चांगल्या पद्धतीनं, परंतु धावा मिळतील फक्त 2. डिक्लेरेशन जो स्ट्राइक तो यो स्ट्राइक लागला तर 2 6 मध्ये झाला. मागच्या मॅचचा काय 1 रन दिला ना. मागच्या टुर्नामेंट मागच्या मॅच 2 धावा इथे अंपाच्या माध्यमातून. 2 धावेवर धावफलक पुढे सरकतोय. 42 धावा 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. कालच्या पत्र्याला बॉल लागला तर एक तिकडे घेतली. कुठल्या ह्यो पत्रा सिमेंट पत्रा आहे पुढे तो. ऐक ना क्लबच्या इथलं पत्र आहे त्याच्यावर टाकलं तर एक तिकडे घेतलं. इकडून कधी 2 तिकडे. एज इथे लागली. बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु एक गज त्या ठिकाणी मिळते. कल्पेश जाधवकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा हा प्रयत्न. स्कोर काढू धावा संख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 43 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. चांगली बॉलिंग लाईनअप आतापर्यंत मेंटेन ठेवली साई स्पोर्ट्स शहापूर बी टीमनं. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला उडवला. बॉल जातोय. डिक्लेरेशन बस. धावा किती?
2 धावा. तर डिक्रेशन झोनकडे 2 धावा इथे देखील मिळतात कल्पेश जाधवला. चांगला बॉल फुल लेनचा हा परफेक्ट यॉर्कर बॉल मनीष लहानेच्या माध्यमातून मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये इथे लाईन पुढे ठेवली. व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मागचा बॉल गुड लेंथवर होता, थोडासा शॉर्ट होता. यानंतर एक फुल लेनचा बॉल चांगली बॉलिंग येते तो करतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 45 धावा, 45 रन्स ऑन स्कोर बोर्ड. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला खूप वेगानं फटका खेळला गेला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतं डीपमध्ये. एकच धाव या बॉलवर कंप्लीट केलं ते कल्पेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक संपन्न झालाय 4. 4 ओव्हरच्या समोर स्कोर काढून धावसंख्या पाहायला मिळते 46-46. धावा स्कोर कार्डवर 4 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. मीटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते सई स्पोर्ट्स शहापूर बी टीमची. चांगली बॉलिंग आतापर्यंत मी म्हणेन 46 धावांवर थांबवलंय. कल्पेश जाधव खूप चांगली इनिंग तो साकारतो मैदानाच्या मध्ये. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक असेल इनिंगचा. आणि बॉलिंग मार्करचा जोडी षटक क्रमांक 5 वर घेऊन गोलंदाज ओमकार. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला फटका खूप चांगला आणि डिस्टन्स देखील कव्हर केले जात आहे. ओमकारचं स्वागत 5व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल मध्ये कल्पेश जाधवच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग इथे करतोय. 52 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तो वैयक्तिक 34 धावांवरती बॅटिंग करतोय. आकर्षक इनिंग, आक्रमक इनिंग, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी कल्पेश जाधवच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस ऑन साईडला. व्हॉट अ लवली स्ट्रोक आणि बॉलला पाठवून दिलं सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग बिग लॉंग षटकार. सलगचे 2 ब्लास्ट इथे पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग इथे कल्पेश करतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहायला मिळते 40-40 रन्स ऑन स्कोर बोर्ड. वैयक्तिक 40 धावांवर कल्पेश खेळतोय. वैयक्तिक 40 धावसंख्येवर खेळतो कल्पेश जाधव. खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत स्कोर काढून पाहायला मिळते 58 धावा.
बॉल घे दे इकडे अराउंड लेग त्रिफळा शेत केलं गेलं कल्पेशला. यावेळी लाईन खूप चांगली होती, थोडस शफल झाला, पावर आक्रमण केलं गेलं. फुल लेनचा हा बॉल इथे मात्र कल्पेश जाधवला माघारी परतवलाय. 40 या आकड्यावर बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी एक आकर्षक इनिंग त्यांनी साकारली. खूप चांगली बॅटिंग कल्पेशने केली. संघाची धावसंख्या 58, 58 रन्स. आणि सलगचे 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना ओमकार एक महत्वपूर्ण विकेट संपादित करतोय. अठ्ठावन्न धावा लागणारा हा दुसरा धक्का. चांगली बॅटिंग त्यांनी केली. 40 धावसंख्येवर कल्पेश बाद झाला. नवीन फलंदाज विजय पष्टे मैदानाच्या मध्ये पोहोचला. कमबॅक इथे केले ओमकार पलटोळेनं. टॉप एज मिस टायमिंग स्ट्रोक ऑन साइडला सुयोग कॅचचा प्रयत्न करतात. पुनर्श एकदा कॅच ड्रॉप केली गेली आहे आणि त्यानंतर पहा पैकी देखील चुकीची 3 धावा इथे कंप्लीट केला गेला. प्रयत्न चांगला होता सुयोगचा, परंतु बॉल पर्यंत पोहोचला देखील आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला. 3 धावा इथे मिळतात. स्कोर कार्ड धावसंख्या 61. परीक्षा घेणार आहे ना सगळ्या कॉमेंटेटरची नाही तर नाही मला नाही पडत काय पण मत काय पण कृष्ण 61 धावा स्कोर कार्डवर. चांगले कमबॅक कल्पेश जाधव बाद झाल्यानंतर ते पाहायला मिळतं. यावेळी फटका चांगला आहे विजय पस्टेच्या बॅटमधनं इन द स्लॉट. इट इज गोइंग आउट ऑफ द पार्क. यूज इट मॅक्सिमम. षटकार. चांगला स्ट्रोक इथे लगावला विजयने आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते. स्कोरबोर्डवर पाहायला मिळते धावसंख्या 67 रन्स. अरे सिद्धू 67 67 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. 5वं षटक समाप्त झालं. एक षटकाचा खेळ शिल्लक असेल आणि टीम मीटिंग करू नका विनंती असेल साई स्पोर्ट्स बी टीमला. लगेचच आपण फिल्डिंग सजून घ्या. सदुसष्ट धावा स्कोरबोर्डवर. सुरुवातीला 2 षटकार आले, परंतु त्यानंतर चांगली बॉलिंग नक्कीच मी म्हणेन ओमीने केली आहे. कमबॅक त्याने केलं. 21 धावा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर फजल पाहायला मिळतात. 67 धावा. फजल पठाण सज्ज होतात गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 6 घेऊन. पहिलाच बॉल. लाईन खूप चांगली आहे. राऊंड विकेट टाकत असताना एक अँगल क्रिएट केला. बॉल टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला. टेक ऑफ घेऊन सर विकेट किपरच्या हातामध्ये एक चेंडू डॉट पाहायला मिळतो. स्लॉग ओव्हरमध्ये जितकी डॉट चेंडू होतात तितके
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी एक चांगलं संकेत असतं आणि गोलंदाजासाठी देखील, कारण कॉन्फिडन्स आत्मविश्वासाचा देखील दुणावला जात असतो. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला, बॉलला सरळ पाठवून दिलाय. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर दिनकरच्या पॅकमधनं फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. 73 धावा स्कोर कार्डवर. 73 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगला बॉल, यावेळी लेग ब्रेक होता. टप्पावर थोडासा बाहेरच्या दिशेला सबमरीन बॉल होता. खाली राहिल्यानंतर खाली देखील राहिला. जितकी उंची अपेक्षित होती तितकी उंची मिळाली नाही या बॉलवर. मयूर दिनकरला टप्पा पडल्यानंतर थोडंसं खालच्या दिशेला राहतोय आणि इथे बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळतीये. स्कोर कार्ड धाव संख्या 74 रन्स, 74. कॅल्क्युलेशन असतं. परीक्षा मी 100% पास होईल तुमच्या. टॉप एज बॉल हवेमध्ये खूप उंच गेलाय. मिस टायमिंग आहे. यावेळी झेलची संधी आहे. यस इट इज आउट. चांगला झेल स्वीकारला जातोय फलंदाज बाद. मयूर दिनकर बॅक टू द पॅव्हिलियन. सेटिंग मिटिंग चालणार नाही. 74 धावा स्कोर कार्डवर. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये किशोर पडलोय. काय काय स्कोर काय झालं? तुझ्या आजची 74 धावा स्कोर कार्डवर. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर आहे इनिंगचं. फजल पठाण यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतं. विजय पस्टे ऑन स्ट्राईक. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं. 9 सेकंडला न्यू बॅट्समन किशोर पटोळे मैदानाच्या मध्ये पोहोचलेत. समोरच्या दिशेला हा फटका खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. विजय पस्टेच्या बॅटमधनं हा एक ब्लास्ट पाहायला मिळतोय. षटकार. 6 धावा इथे त्याच संघाची धावा संख्या 80 आकड्यावर जाऊन पोहोचली. चांगली बॅटिंग विजय इथे करतोय. शॉर्ट बट स्वीट इनिंग त्यांनी साकारली आतापर्यंत. हा फटका देखील जाईल समोरच्या दिशेला. घुटना टेक तमाशा देख. व्हॉट अ ग्रेट शॉट दॅट इज. लॉंग ऑफला अगदी सरळ बॅटनं खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक इथे लगावला. सलगचा दुसरा षटकार. 86 धावा स्कोर कार्डवर. 87 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. साई स्पोर्ट्स शहापूर बी संघासमोर बॅटिंग करत असताना हरिओम स्पोर्ट्स शहापूर ए संघाच्या माध्यमातून.
तू याच्यात ठेवायचं ना फ्रीजर मध्ये थोडे गरम गरम. 87 धावांचं टार्गेट सलामीच्या जोडीला विनंती करेल. लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचे. साई स्पोर्ट्स शहापूर बी संघ. पाणी मागून दादा. रे पटकन मयूर ते काय नाव आहे त्याचं त्याचं नाव काय मनीष. मनी त्याचं नाव काय पण आर्यन आण लवकर या दे रे. बरोबर आहे ना, पैसे आले पाहिजेत ना. आता तुम्ही नंतर जा ना, एक फुकट भेटेल आपल्याला. तो निधी नंदाडे आणि दादू ही जोडी मैदानाच्या मध्ये पोहोचली. 87 धावांचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल विकेटच्या बाहेर पिच केला गेला. नोचा इशारा अंपायरच्या माध्यमातून 87 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये कंप्लीट करायचं. बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स शहापूर बी टीमला ऋतिक मॅन फ्रॉम बिरवाडी पहिलंच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन या ठिकाणी सज्ज झालाय. स्ट्रायकेटला बॅट्समन नितीन अंदाडे. गतीमध्ये परिवर्तन आणि त्यामुळे मात्र इथे फ्री हिटचा हा बॉल पहा सेलिब्रेशन केलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु एका क्षणातून नक्कीच विसरला की हा बॉल फ्री हिटचा होता. यावी लाईन पाहावी लागेल. येस, इट इज अ वाईट बॉल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिला बॉल 9, त्यानंतर एक चांगला बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन केला गेला त्या बॉलवर आणि त्यानंतर एक वाईट बॉल. स्कोर कार्ड धावसंख्या 2. 87 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे मॅच मध्ये. यावी देखील लाईन पाहावी लागेल. अजून एक वाईट बॉल. अनदर वाईट डिलिव्हरी फ्रॉम ऋतिक. एक्स्ट्राच्या स्वरूपात मध्ये ही तिसरी धाव आपल्याला पाहायला मिळते. एक 9, त्यानंतर 2 वाईट सलगची 3 धावा स्कोर कार्डवर. लोवर फुल टॉस बॉल कल्पेश जाधवला बीट केलाय आणि हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा इथे मिळतात. स्कोर कार्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला म्हणजे 7. एक चौकार होता दादूच्या बॅटमधनं. 87 धावांचं टार्गेट इथे चेस करायचे. 8 धावा. यावी चांगला बॉल बीट झालेत विकेट किपर आणि बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते बॅट्समनच्या माध्यमातून. 9 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर. 87 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचंय.
हातीमध्ये परिवर्तन एज इथे लागली होती बॅटची. विकेट किपरला बीट करून शॉर्टरमॅनच्या हातामध्ये हा बॉल जातोय. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे ऋतिकने. धावसंख्या फलकावर आपला वाईड आहे नाही, काय नाही. एकीच्या झालं ना. 9 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत. फुल टॉस बॉल ऑन साइडला नोचा इशारा अंपायरच्या माध्यमातून वेस्ट आहे आणि बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा इथे मिळतात. एकंदरीत 9+4 5 धावा या बॉलवर. संघाची धाव संख्या 14. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खूप धावा या ओव्हरमध्ये ऋतिकच्या माध्यमातून प्रदान केला गेला. 5 2 वाईट 7 1 9 8 नाही तर वर संपल्या होय. भावाने आणल्या ना बॉटल. एज लागली आहे. बॉल सरळ थर्डमॅनच्या दिशेला जातो डिग्रेशन झोन कडे. एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. स्कोर कार्ड धावसंख्या 15. चांगली धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये उभारली आहे. 87 धावांचा टार्गेट चेस करत असताना साई स्पोर्ट्स शहापूर बी टीमनं. फुलटॉस बॉल बॅकफुटला गेले. इनफिल्डला क्लिअर केलाय. हा बॉल चाललाय कव्हरच्या दिशेनं. चौकार इथे मिळतोय. षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. स्कोर कार्ड धावसंख्या पाहायला मिळते 19. एक चांगली टोटल मी म्हणेन 87 धावांचा लगेच चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते साई स्पोर्ट्स शहापूर बी टीमच्या वतीनं. एकोणावीस स्कोर कार्डवर पहिले षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक पॉझिटिव्ह सुरुवात आणि चांगली सुरुवात मी म्हणेन पाहायला मिळते. प्रीतम जोशी सेकंड ओव्हरमध्ये सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल बॅकफुटला गेला. इनफिल्ड उडवला. बॉल खूप उंच गेला हवेमध्ये. विजय पस्टे अमोल गोरे ही जोडी कॅचसाठी प्रयत्न करत होती परंतु अपयश. प्रयत्न खूप चांगले होते. प्रयत्न अपयश त्या ठिकाणी नक्की झालं आणि तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केला गेला गोल बॅट्समन नितीन नंदाडीच्या माध्यमातून. 21 धावा स्कोर कार्डवर अगदी यशस्वीरित्या वाटचाल. सकारात्मक सुरुवात इथे पाहायला मिळते. 87 धावांचा पाठलाग चेस करत असताना साई स्पोर्ट शहापूर बी टीमच्या माध्यमातून. स्विंग अँड मिस यावेळी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. यावेळी देखील एक चांगला बॉल अपील करतायत. अंपायरचा बोट आकाशाकडे. यस इट इज आउट. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन आणि बॅट्समन इथे माघारी परतोय नितीन अंदाडे. बॅक टू द पॅव्हिलियन.
कोण गेला बॅट्समन? 21 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पहिल्या विकेटचं इथे पतन होतं. नितीन अंदाडे माघारी परतला. प्रीतम बॅट्समन रुपेश नाही पण मग तो भारी बॅट्समन होतो माहिती. ती लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या खूपच बाहेर. अंपायरचा श्रेयस इट इज अ व्हाईट बॉल. एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. एका धावेने स्कोर बोर्ड पडू शकतो. धावसंख्येचा फलक आपल्याला पाहायला मिळते. 22 रन्स. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये पोहोचला रुपेश. बॅकफुटला गेल्या. इनफिल्डला क्लिअर केलं. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतो. 2 खेळाडू पाठला करतात आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर रुपेशच्या बॅटमध्ये बॉल झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा इथे मिळतात. चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या देखील स्कोर बोर्ड पाहायला मिळते. 26 27 धावांचं टार्गेट आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत केली जाते. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर असताना स्टेप आउट केलाय आणि बॉल सरळ शॉर्टरमॅनच्या हातामध्ये जातोय. एक धाव तिथे मिळत नाहीये. चांगली बॉलिंग प्रीतमने केली कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा दिला गेला गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून आणि त्यानंतर खूप चांगले कमबॅक या ओव्हरमध्ये प्रीतमने केले आतापर्यंत टीमसाठी. अजून एक चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक इथे केली जाते. डिक्लेरेशन झोनकडे हा बॉल जातोय. एक सिंगल त्यावर मिळते. षटक क्रमांक संपन्न झाले. दुसरं स्कोर कार्ड धावसंख्या 27. विजयासाठी 24 बॉल आणि अजूनही 60 धावांची आवश्यकता असेल. 87 धावांचं टार्गेट. 27 धावा आतापर्यंत या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. स्पर्धेचे सन्माननीय आयोजक निलेशजी पाडवे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. दैदिप्यमान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चषक पर्व 3. सातत्यानं नवनवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक बाईक जे मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळते. गॉगल घालून आला कोणची टीम आहे? कोणाच्या नंतर? भोला दिनू बॉलचा जरा बघा. वेतास्वामी ए संघाचा कॅप्टन आणि जिनिश 11 टीमचा कॅप्टन दोघांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं. बॉल तरी कसा करू. चांगला बॉल दिला काढून. भोला आणि दिनू बॉलचा स्वयंसेवक भोला आणि लक्ष द्यायचं कारण मॅच थांबते त्या ठिकाणी. 24 बॉलमध्ये 60 धावांची आवश्यकता असेल. 27 धावा 2 ओव्हर अखेरीस पाहायला मिळाले. गोलंदाजी मागून सज्ज होते गोलंदाज कल्पेश यादव.
यावेळी फुल लेनचा हा एक चांगला बॉल पाहायला मिळाला कल्पेश जाधवच्या माध्यमातून. लाईन खूप चांगली आहे. जितक्या चांगल्या पद्धतीनं बॅटिंग हा खेळाडू करतो तितक्या चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीमध्ये देखील आपलं कौशल्य आपली क्षमता तो दाखवत असतो. सातत्यानं ऑलराऊंडर भूमिका प्रत्येक मॅचमध्ये करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. फुल लेनचा बॉल ऑन साईडला स्टिअर केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी चुकीची झाली आहे. 2 धावा इथे मिळतात. 2 धावेबरोबर धावफलक पुढे सरकतो. धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 30-30. तर जिनिश 11 टीमचा कॅप्टन आपण यायचंय. वितास्वामी टीमचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचला. 29 धावा स्कोर कार्डवर. गतीमध्ये परिवर्तन. शॉट एक्स्ट्रा कव्हरला अगदी मुस्तफा शेखच्या हातामध्ये बॉल कॅरी करू शकला नाही कल्पेश. एकच धाव तिथे मिळतीये. एका धावेवर धावफलक पुढे सरकतो. धावा संख्या 30. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. शॉटअप गुड लेंथ वरनं थोडंसं वेगानं स्किड झाला. सर विकेट किपर रोहन शेळकेच्या हातामध्ये अगदी चांगलं काम इस्टनच्या मागे त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं. एक डॉट चेंडू. स्कोर कार्डवर धावा संख्या 31-31. 30 धावा. 30. लॉस ऑफ 1 विकेट. स्टंपिंगच्या माध्यमातून अगदी चांगलं विकेट किपिंग आणि विकेट इथे मिळते कल्पेश जाधवला. विकेटचं पतन. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. तर जिनिश 11 टीमच्या कॅप्टनला विनंती करेल आपण टॉससाठी लगेचच या. वेतास्वामी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. जिनिश 11 टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. शिवाजी दत्त नवीन फलंदाज. चांगली बॉलिंग त्यांनी केली होती. तर बॅटिंगसाठी थोडंसं कमाल करावा लागेल. येस इट इज अनदर विकेट डाऊन. खूप चांगले डिरेक्शन विकेट किपिंग रोहन शेळकेच्या माध्यमातून आणि यावेळी अजून एक विकेटचं पतन होतंय. शिवाजीला देखील माघारी परतावं लागतंय. दुसरं यश मिळतं कल्पेश जाधवला. चांगली बॉलिंग तो इथे करतोय. तर 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्ड धावा संख्या स्थिरावली 30 धावा. 57 धावांची अजून आवश्यकता असेल 12 बॉलमध्ये. 18 बॉलमध्ये 57 इथे बनवायचे आहेत. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 धावा फक्त या ओव्हरमध्ये दिला गेला. गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून 2 महत्वपूर्ण यश देखील त्याने संपादित केले. तर प्रीतम सज्ज होते चौथं षटक घेऊन. पहिलाच बॉल लाईन थोडीशी करावं तुमच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे ऍड केली जाईल. स्कोर कार्ड धावा संख्या 31. 18 बॉल 56 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सई स्पोर्ट्स शहापूर बी टीमला.
चांगला बॉल, परंतु इथे देखील अजून एक वाईट बॉल इशारा. थोडंसं थ्रिलिंग पाहायला मिळालं. एक वाईट बॉल, सलगचे 2 वाईट बॉल इथे पाहायला मिळतात. 32 धावा, 32 रन्स. हॉर्न साईडला मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अमोल गोरे सज्ज आहेत. कॅच इथे स्वीकारली जाते. विकेटचं बटन बॅट्समन तादू बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज फजल पठाण मैदानाच्या मध्ये पोहोचलाय. संघाची धावसंख्या आतापर्यंत 32 धावा स्कोर कार्ड पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग ज्यावेळी कल्पेशने केली तिथून कमबॅक केलं हरिओम स्पोर्ट शहापूर टीमनं. चांगला बॉल इथे देखील पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स लेग ब्रेक हा बॉलर वरती विकेट गोलंदाजी करत असताना टप्पू पण आता वेगानं स्केट होतोय, बाहेरच्या दिशेला वळवतोय. एक नॅचरल अँगल असतो लेफ्ट हँड बॉलरचा आणि तोच इथे मात्र पाहायला मिळतो. स्विंग इथे बीट झाला पूर्णपणे बॅट्समन शिवाजी. सन्मान्य परेशजी दिनकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचा. जिनिशा 11 विपक्ष वेतास्वामी या दोन टीम दरम्यान अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. भगवान अजून एक चांगला बॉल, खूप चांगली बॉलिंग, परंतु यावेळी थोडंसं जास्त स्विंग झाला. ती लाईन पाहिली आणि अंपायर्सने इशारा केला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात अजून एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. धावसंख्या फरक आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. इंटरेस्ट वाढत नाही. वाईट टाकतो, एक गोल डॉट करतो, परत वाईट टाकतो, परत डॉट करतो. ऑन साईडला स्टिअर केलं, इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू कलेक्ट केला गेला ऋतिकच्या माध्यमातून. एक धाव त्यावर मेजर कंप्लीट करतात. समोरच्या चांगला स्ट्रोक इथे केला गेला फजल पठाणच्या माध्यमातून. तितकं चांगली क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते. एक बॉल बाकी. अंपायर तसे आमचे स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो या ओव्हरचा. एक बॉल बाकी आहे. पहिला बॉल वाईड, त्यानंतर दुसरा एक वाईड, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथा बॉल डॉट, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर सिंगल सिंगल. 3 वाईट बॉल आहेत आणि त्यामुळे मात्र फक्त 5च बॉल झाले त्या ओव्हरच्या आतापर्यंत. वेळ मिळाला ना काल मग आज इकडे आलो. ऑन साईडला अक्रॉस द बॅटने अलॉंग द कार्पेट ऑफ डीप मध्ये खेळले. फेकी होती खूप वेगाने. 2 धावा कंप्लीट करतात. षटक क्रमांक संपन्न झाले. चौथा 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाल्यानंतर स्कोर बोर्ड धावा संख्या 37. विजयासाठी 12 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता.
तेच होता स्वतः होता TDP ला विचारता ना. चांगला स्ट्रोक येते फजलच्या बॅटमधनं पॉइंटला वरून उडवला आणि बॉल चाललाय टीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकर इथे पाहायला मिळाला. 41 धावा स्कोर कार्डवर 41 25च्या सरासरीने ते धावा जमवायच्यात. बॉलचा पिचिंग कुठे ती बघायला लागते. लोक जुते आहेत ना बघा. स्टेप आउट केला अजून एक चांगला स्ट्रोक फ्रंट फुटला आले बॉलला अगदी लाईन मध्ये आले आणि सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फजल पठाणच्या बॅटमधनं. इथे मात्र संघर्षमय फटकेबाजी पाहायला मिळते. षटकार आला सामन्याला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न. 47 धावा स्कोर कार्डवर 10 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. काय देऊ एक आत 10 बॉल 40ची आवश्यकता. सैसपूर शहापूर बी टीमला चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये फजल पठाणच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्विंग अँड मिस लेग ब्रेक बॉल होता टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळतोय. एक कौशल्य आहे या खेळाडूकडे व्हेरिएशन सातत्यानं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि तेच दाखवून देत असताना कल्पेश जाधव मागच्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली होती. 2 विकेट 3 धावा देत आणि या ओव्हरमध्ये सुरुवात थोडीशी खराब झाली परंतु कमबॅक केलं. महान खेळाडू आहे तालुका टेनिस क्रिकेटचा. सातत्यानं अथक परिश्रम मेहनत ज्या खेळाडूनं केली आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट परिपटलावर आपलं एक वेगळी छाप ज्या खेळाडूनं सोडली. यावेळी वेगवान स्किट होणारा बॉल विकेट किपर रोहन शेळकेच्या हातामध्ये चुकी इथे होत नाहीये. चांगली बॉलिंग तो इथे करतोय. आठ बॉल आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. इन स्विंग हर बॉल होता बॅकफुटला थांबले कट केल्या शेवटच्या क्षणाला दुसरा वेळी प्रयत्न इथे केला जातोय. थोडंसं जम्बलिंग झालं विकेट किपर त्या ठिकाणी काही इंजर झाले असेल तर लगेच लक्ष द्यायचं आहे. शेवटचे राहिले असतील ना जोर 6 5 4 तो 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केला गेला. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस 5th ओव्हर. संभाजीला हा फटका स्टिअर केला. एकच धाव इथे मिळतीये. षटक क्रमांक 5 कंप्लीट झाले आणि 50 धावा 10च्या सरासरीने धावा बनवण्यात यश आले. 6 बॉल 37 धावांची आवश्यकता. मला काहीच ऐकायचं नाही. असं काही नाही असं काही नाही. 4 वर्षच होतलेलं आहे निघणार अजून काय नाही बोलावं आम्ही. 12 वर्षात तप करायला पाहिजे होता. नाहीये मी भंगी समजलं
खूप चांगला स्ट्रोक केला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. 6 बॉल सदतीसची आवश्यकता असताना हा चौकार पाहायला मिळतोय. फजल पठाणच्या बॅटमध्ये चांगला संघर्ष तो इथे करतोय. 5 बॉल विजयासाठी 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हर्ष येतात गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 34 33 किती 5 बॉल 33. हे टॉस कोण जिंकला काय नेक्स्ट मॅचचे अपडेट? वेताळ स्वामी वर्सेस जिनिशा स्पोर्ट्स. जिंकली वाटतं toss. लिहून ठेवला नाही का सांगायला पाहिजे ना. ऑन साइडला फटका मिस्टॅमिंग आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडतोय. दूरवर न लेत मयूर दिनकर खूप वेगाने. एक धाव त्या बॉलवर इथे मिळते. औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. 4 बॉल आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. अनमोल भाऊ चांगली बॅटिंग कल्पेश जाधवनं पहिल्या सत्रामध्ये केली. अफलातून फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगली बॉलिंग कल्पेशने केली आणि परिणाम स्वरूप मॅच मध्ये आता मात्र चित्र पाहायला मिळते. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघ खूप चांगली कामगिरी करतोय. तर 55 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शिंदे मेजर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. चांगली बॉलिंग पूर्णपणे बीट झाली. तर औपचारिकता असेल. शेवटचे 2 बॉल इथे मात्र पूर्ण करायचे आहेत गोलंदाज हर्षला. अरे 12 वेताळ सांगायचं 12 वजीर. अजून एक चांगला बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यानंतर प्रेक्षक कुठे जाऊ नका. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटली होती. वेतास्वामी विपक्ष जिनिशा 11 या 2 टीम दरम्यान एक जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल. सामना इथे फिनिश झाला. सामना जिंकला हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम सई स्पोर्ट्स शहापूर बी. मी ते थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. नेक्स्ट मॅच मध्ये आपण ऐकणार आहोत सन्माननीय रमेशजी शिंदे सरांना. धन्यवाद.